हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मुगाविषयी माहिती जाणून घेऊया. हे एक द्विदल कडधान्य आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोक आवडीने खातात. 2. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. 3. मुगाचा उगम जरी भारतातला आहे, उत्खननातील पुराव्यानुसार इसवी सन पूर्व 15व्या शतकापासून मूग डाळ भारतीयांना परिचित आहे. 4. मुगामध्ये साधारण 24 प्रथिने, 56 ते 60 कर्बोदके, तंतू तसेच ब आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियम असे घटक असतात. 5. भारतात मुगापासून शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात. 6. आजारी माणसांसाठी मूग उत्तम समजले जाते. 7. काळ्या रंगाचे मूग पचण्यास हलके असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट असतात. ते अधिक गुणकारी व श्रेष्ठ समजले जातात. 8. मुगाची खिचडी, आमटी वगैरे पदार्थ बनवले जातात. मुगाच्या पिठाचे लाडूही पौष्टिक व स्वादिष्ट असतात. 9. मुगापेक्षा मुगाचे पाणी अधिक आरोग्यदायी असते. मुगाचे पाणी वात, पित्त व कफ दूर करणारे असते. त्यामुळे आजारी माणसांना ते अत्यंत हितकर असते. 10. मूग रवीने घुसळून ते पाणी आजारी माणसाला प्यायला द्यावे. असे पाणी बेचव वाटले तर त्यात जिरे घालून, तुपाची थोडी फोडणी घालून, पाण्यात मीठ अगर संदैव घालून ते पाणी घ्यावे. आजारी माणसांना मुगाचे पाणी अत्यंत आरोग्यदायी असते. 11. मुगाची आमटी व भात किंवा मुगाची खिचडी देखील आजारी माणसांसाठी अत्यंत हितकारक असते. 12. मुगाचे पापड व सांडगेही बनवले जातात. मूग वाफवून त्याची उसळही बनविण्यात येते. 13. मूग वृक्ष हलके, जुलाबात गुणकारी, कफ व पित्तनाशक, थंड, मधुर, किंचित वायुकारक, डोळ्यांसाठी हितकारक तसेच तापनाशक आहेत. जंगली मुगामध्ये असाच प्रकारचे गुणधर्म असतात. 14. भाजलेल्या मुगाचा काढा करून त्यात मुरमुरे, मध व साखर घालून ते प्यायला दिल्याने उलट्या थांबतात. हा काढा दाह, ज्वर व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.